बघा काय ओजी बाईक आहेत यार, रॉयल एनफील्ड. स्वतःलाच आश्चर्य बघतीये. गर्दी बघा, खूप गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज थोडं लवकरच उठलोय कारण आम्हाला जायचंय माहीमला, थोडस काम आहे. इथं मम्मी कपडे धुतीये, दादा वहिनीला सोडायला गेलाय. दादा, मम्मी, मी जाणार आहेत आम्ही माहीमला. वहिनी कॉलेजला गेलीये, माझी बहीण पण कॉलेजला गेलीये. तर चाय आता बनतीये. पप्पा अजून झोपलेत. इथं स्वीटी उठली. काय हो इथे इथे तिथं का झोपते? इथे चल, इथे. मंटू बघा, मंटू बघा, मंटू बघा. ए बाबू, काय बसल्या बसल्या झोप काढतेस? हा, इथं चाय रेडी आहे, चाय बिस्किट. चला मग फटाफट खाऊया. बघा चाय प्यायला बसलो, आले हे लोक. हा मम्मी, बघ स्वीटी तर बघ. काय बाबू म्हणतो? हे म्हणतो बिस्किट पाहिजे, बिस्किट. काय झालं स्वीटी? काय बिस्किट पाहिजे? काहीच नाही द्यायचं, काहीच नाही द्यायचं. केस किती झाले तिचे माहिती का? झाडू मारती बाई केस पडले. मला ना कालचा ब्लॉग ना अपलोड करायचा होता, पण बघा वायफायच गेलाय. मी तर रात्रीच ब्लॉग एडिट करून अपलोड करतो, शेड्यूल करतो ब्लॉग. मी काल लवकर झोपलो, त्यामुळे मी विचार केला की सकाळी करतो. सकाळी बघतोय की भाई गेला, नेट गेला. आता विचार हाय की भाई कधी वायफायचा नेटवर्क येईल, कधी अपलोड करेल. कारण आता मी चाललोय ना माहीमला, त्यामुळे तर ब्लॉग थोडा उशिराच अपलोड होईल मला वाटतंय. त्याला फोन करून ना बोलायला लागेल, कारण ना भाई तो वायफाय वाला ना भाई, म्हणजे काय बोलू यार. मम्मी चल. काय मग गर्दी बघून काय वाटतंय? काय वाटतंय बघ, गर्दी बघून काय कमी असते गर्दी करायला जमणार. आता वडाळापासून बघ किती गर्दी असेल. आपण बसनं जाऊ. काय बसणं नको, 2 स्टेशन तर आहेत. 2 स्टेशन आहेत फक्त, 2. हा चला. आज तर गर्दी कमी आहे, एवढी नाहीये, नाहीतर खूप गर्दी असते. हा, मम्मीला ट्रेन मध्ये ना असं ट्रॅव्हल करायला जमत नाही, ते पण गर्दी. नाही बाबा, ते एकदम ही होते. काय एवढा गर्दी चढायचं म्हणल्यावर एकदम हे आहे ना, नुसत्या धक्काबुक्या खात. गर्दी बघा, खूप गर्दी आहे. आता आपल्याला चढायला भेटेल का? नाही भेटेल ना, भेटेल का? अलीकडेच उभा राहू जरा. हो. बाईक बघा, बाईक बघा काय ओजी बाईक आहेत यार, रॉयल एनफील्ड. काय मॉडिफाय केले, अरे बापरे. ही बघा बाईक, भारी आहे ना भाई, काय क्लास होती भाई, खूप फुल एस्थेटिक. बघा मम्मी अजून दादा चालतायत. आमचं जे काम होतं ते झालंय, आता बस साठी चाललोय. आता डेपोवरती चाललोय बस पकडायला. मम्मीला कामाला खूप म्हणजे खूप उशीर झालाय. मम्मी फोन करून सांगते मला उशीर होणार आहे. दादाला पण कामाला जायचंय. ते बघा, ते बघा, त्या मांजरला बघा, आरशात बघतीये. ते बघा, स्वतःलाच आरशात बघतीये. स्वतःलाच बघून घाबरते की काय. चला मम्मी, मी आता जस्ट घरी आलोय. आम्ही माहीमला गेलो होतो, ते काम झालंय. तर आता बसलोय खायला वडापाव अजून भजीपाव, कारण वहिनीने खूप उशिरा जेवण बनवलंय. मग तेच उशिराच झालं ना, म्हणून आता हे आणलं. आता वेस्ट नाही करू शकत. डाळ भात नंतर बोलला, आता तोपर्यंत घेतला. आता मी बोललो, मम्मी बोलली कधी काय होईल, म्हणून मम्मीने वडापाव घेतला. मम्मी पण डायरेक्ट आता कामाला गेलीये. आता खाऊया, अजून जाऊया आपण व्हिडिओ बनवायला. तर भाई आता मी व्हिडिओ बनवायला आलोय. मी अजून अक्षयचा एक शूट करून झालाय, आता माझा शूट आहे.
इथे या. घाबरला, मला घाबरला. तर आता व्हिडिओ बनवायला चाललो. अरे काय बोलतो काय, त्या बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून तो इशारे करत होता हाताने. हा. तर अक्षयची शूट झाली आहे, माझा मेडिकल मध्ये शूट आहे, आपली ग्रीन मेडिकल. तर इथं शूट करतोय. ठीक आहे, फटाफट आपण शूट करून घेऊया. अरे क्या बोलताय. इथं मम्मी कामावरनं आली आहे. अजून मी कॅम्पात गेलो होतो वहिनींचा फोटो आणायला, वहिनी दादाचा. हे बघ. एवढा आहे मोठा आहे. हा, कशाला म्हणायचं ना भरून द्या. मी बोललो फ्रेम करून पाहिजे का नाही, मग ते बोलले की नको. वहिनी बोलले की नको. बघा, चांगला आलाय की फोटो. काय बोलते. तुम्हीच बोलले ना की फ्रेम करून नकोय. फ्रेम करून ते लोक त्यांचा फायदा 500 रुपयाची फ्रेम आहे. भरून घ्यायचा होता ना. 500 रुपयाची फ्रेम मग आता असंच ठेवणार आहेत का तुम्ही? मग तुम्ही फ्रेम गिफ्ट करा, आई मग त्याच्यात लावून दे. छान वाटते ना. मस्त वाटते. नाईस नाईस. मम्मी पण इंग्लिश मध्ये बोलते. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.